नमस्कार मंडळी, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतो एक स्पेशल आणि प्रेरणादायी असा व्हिडिओ। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये दररोज 9 ते 10 किलोमीटर पोहणाऱ्या मंडळींचा हा व्हिडिओ आहे। बारमाही पोहणारी ही मंडळी पुराच्या पाण्यामध्ये पोहताना या मंडळींना खूप आनंद होतो। आणि मित्रांनो, यांचं जर वय बघितलं तर काहींचं 60 वर्ष, 56 वर्ष, 71 वर्ष, म्हणजे तरुणालाही लाजवेल अशी ही सर्व वयस्कर मंडळी आपले शरीर तंदुरुस्त राहावं आणि व्यवस्थित राहावं म्हणून पोहण्याचा व्यायाम करणारी, पोहण्याचा ध्यास घेतलेली ही मंडळी, यांच्याकडून आपणही काही प्रेरणा घ्यावी। या सर्व मंडळींना माझा नमस्कार। नाव काय? राजन मानगावे। हे राजन मानगावे, मी बाबा धनवडे। बाबा धनवडे, जितेंद्र वाळवेकर, हे जितेंद्र वाळवेकर, बबन सागावकर, हे बबन सागावकर, हे त्यांचे हे सर्व सहकारी, कृष्णात चौगले, हे कृष्णात चौगले। मी दररोज बघतो ही मंडळी शिवाजी पुलावरून आंबेवाडीकडे प्रयागला येत असते आणि प्रयाग पंचगंगेचे घाट शिवाजी पुलापर्यंत जवळपास किती किलोमीटर? 9-10 किलोमीटरचं अंतर ही मंडळी पंचगंगेमध्ये पोहत असते। तुम्ही जर या सगळ्यांच्याकडे बघितलं तर जवळजवळ काही तरुण मंडळी आहेत, काही 60च्या वर आहे, 60च्या वर असणारी मंडळी आहे। 72 वर्ष वय आहे या काकांचं, 71 वर्ष वय आहे, 56 वर्ष वय आहे, 61 वर्ष वय आहे, म्हणजे 45 वर्षाचे हे आहे। पोरग लहान, एक पाठीमागं दादा उभा राहिले, 18 वर्षाचे। मी महाराष्ट्रात जर सगळीकडे बघितलं तर जवळजवळ 9 किलोमीटरचा दररोज पोहण्याचा ही मंडळी सराव करत असते। त्यांच्याकडून तरुण पिढीला भरपूर काही घेण्यासारखं आहे। तर मंडळी, तुम्ही भेटला, तुमचं सर्वांना धन्यवाद। तुमच्याकडून तरुण पिढीला अजून काहीतरी प्रेरणादायी मिळो ही सदिच्छा। हा, बोला ना। आम्ही सर्वसाधारण एक 20 वर्षापासून आमचा 20-25 वर्ष आमचा दिनक्रम आहे। आमच्या आधीची बॅच 40 वर्षापासून, आता आमचे हे बाबा धनवडे गेली तर 40 वर्षापेक्षा जास्त पंचगंगा नदी पुरात पोहतात। आम्हाला सराव आहे आणि दररोज आम्ही 9 ते 10 किलोमीटर पुरात पोहतो। आम्ही ह्याच्या आधी एकदा मागच्या वेळेला 15 ऑगस्टला मालिंग्यावरून दोनवडेवरून कोल्हापूर असा सहसा 21 किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे। आणि आम्ही सगळं आरोग्यासाठी करतो आणि आम्हाला सवय असल्यामुळं, आम्ही त्याचा सराव असल्यामुळे आम्ही महापुरात पोहू शकतो। ही पुढची पिढी यावी अशी आमची अपेक्षा आहे। आमची अपेक्षा की पहिले जशी पुढची येत पिढी होती, यावी। आता तशी पुढची पिढी येत लोकांची नाही। संख्या भरपूर होती, ह्याच्या आधी आम्ही 40 लोक जायचो आणि पुढच्या पिढीने त्याच्यातून प्रेरणा घेऊन एक व्यायामाची त्यांना आवड निर्माण व्हावी आणि आरोग्यासाठी त्यांनी यावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो, तरुण पिढीला। निश्चितपणे यांच्या आव्हानाला तरुण पिढीनं म्हणजे प्रतिसाद द्यावा आणि यांचा आदर्श घ्यावा, हीच तुम्हा सर्वांना सदिच्छा। धन्यवाद। धन्यवाद। ओके,